नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आलेलो आहे आपण अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हा तालुका आणि त्यामध्ये आपण आलो टेंभुसोंडा या गावामध्ये। आणि हे जे गाव आहे हे वसलेलं आहे पूर्ण चिखलदरा या डोंगराळ भागामध्ये। आपण हा पूर्ण हे परिसर एकदा बघू शकतो। ह्या पूर्ण मागे बघू शकता पूर्ण डोंगर आहे। शेवटच्या असं वाटतं की मी शेवटच्या टोकाला आलेलो आहे वरती। आणि ही जमीन बघा कशा पद्धतीने काढलेली आहे, तर ते डोंगर फोडून ही जमीन काढल्या गेलेली आहे। आणि अशा जमिनीमध्ये सुद्धा मिरचीचे प्लॉट हे घेतले जाऊ शकतात। ही तर त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट आहे। त्याहीपेक्षा आश्चर्य जर म्हटलं ना, या ठिकाणी ना या प्लॉटवरती ना ठिबक आहे ना कसल्या प्रकारचे यांनी बेड केलेले आहे। हा पूर्ण प्लॉट यांनी खाली लावलेला आहे आणि जसं आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्याच पद्धतीने लागवड केलेला आहे। आता याच्या कशा पद्धतीने रिझल्ट आला हा जेव्हा तुम्ही बघाल ना किंवा शेतकऱ्यांचे अनुभव जेव्हा पाहाल ना, तर खरोखर आश्चर्यचकित झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत आवर्जून बघा, कारण या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकणे हे याच्यासाठी गरजेचे आहे की विदाऊट मल्चिंग, विदाऊट ठिबक आणि विदाऊट खत, म्हणजे कसल्याही प्रकारचं खत आतापर्यंत या प्लॉटला टाकलं गेलेलं नाही आहे। मग या प्लॉटची कंडिशन काय आहे, भेसळ डोस तर सोडूनच द्या, खतच टाकलं गेलेलं नाही आहे, तर या प्लॉटची कंडिशन काय आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। चला आपण शेतकऱ्यांचे मनोगत घेऊयात। या दादा समोर सर्व शेतकऱ्यांना आपला आवाज येईल अशा आवाजामध्ये। नमस्कार। नमस्कार सर, नाव सांगा तुमचं पूर्ण। माझं नाव गणेश रघुजी खडके आहे। मी राहणार टेंभुसोंडा, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती। सर तुमचा आणि माझा संपर्क कसा झाला? सर मी यूट्यूब पाहत होतो, उन्हाळ्यापासून पूर्ण यूट्यूब पाहून राहिलो तुमचं। अच्छा, त्याच्यावर मला तुमचे नंबर दिसले, एका जणाला फोन लावला किंवा सरचा नंबर पाहिजे मला, त्यांनी नंबर दिला मला। अच्छा, आणि तुमच्याशी मग संपर्क झाला। मग ज्यावेळेस तुम्ही मिरची लागवड करायची त्यावेळेस तुम्ही सांगितले सर मलाही मिरची लागवड करायची आहे। हा तर त्यावेळेस मी तुम्हाला फोनवरच काय सांगितलं होतं की सर तुम्ही मिरची ही खाली लावताय, जमणार नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि तुम्ही मल्चिंग पेपर करत नाहीये, तुम्ही भेसळ डोस टाकत नाहीये किंवा तुम्ही ठिबक टाकत नाहीये, तर तुम्हाला जसं पाहिजे अपेक्षित रिझल्ट जे आहेत ते मिळणार नाही, हे मी तुम्हाला ऑनलाईन सांगितलं होतं। तरी पण तुम्ही काय बोलले मला? तरी मी म्हटलं नाही सर, लायचंच आहे, एकदा करूनच पाहिजे, जे होईल ते होईल। दरवर्षी आम्ही बुडूच राहिलो, यावर्षी पण तुमचे व्हिडिओ पाहून जरा बरं वाटलं तर मग करणार, असं जे उद्देशाने केलं होतं। मग मला सांगा हा जो प्लॉट आहे हा किती आहे? हा जवळ अर्धा एकर इथं आहे सर, आणि अर्धा एकर खालच्या वाडीत आहे मला। अर्धा एकर खालच्या पट्ट्यामध्ये। आता ही जी जमीन आहे ही पूर्ण डोंगराळ मातीची पूर्ण मुरपाड डोंगर फोडून खाली आणलेलं आहे। याच्यामध्ये व्यवस्थित पाणी ही तुमचं थांबत नाही। वरून जर पाणी सोडलं तर 5 मिनिटांमध्ये पूर्णच्या पूर्ण खाली जातं। चौथ्या दिवशी पाणी द्यायला लागते। मग मला सांगा सर ही व्हरायटी कोणती आहे? हे व्हेरायटी हे आहे टोकिताची 7037। टोकिताची 7037 आहे ही व्हरायटी आहे। हे व्हेरायटी दरवर्षी लावता की यावर्षीच लावली आहे? हे मिरची तर दरवर्षी लावतो, पण व्हेरायटी बदलवत लावतो। ज्या हिशोबाने मी शेतकऱ्यांना म्हणजे मशागत करायला लावतो किंवा बेड करायला लावतो किंवा ठिबक तरी टाकायला लावतो, भेसळ डोस टाकू नका हेही सजेस्ट केलं होतं, तर तुम्ही त्यांना याला मशागत प्रॉपर पद्धतीने झाली ना, याला बेड काढले गेले ना, याला ठिबक टाकलं गेलं, मग याला आतापर्यंत खत किती वेळा दिली आहे? सर खत तर दिलेच नाही, मी ड्रिचिंग केले आहे त्याला। मग हा जो प्लॉट आहे तुमचा म्हणजे आता किती दिवसांचा झालाय? हा 50 दिवसाचा झाला। म्हणजे 50 दिवसांच्या प्लॉट मध्ये एकदाही खत दिलं नाही? एकही खत नाहीये ना, 10 26 26 ना, नाही काहीच ना दाणेदार ना वाटर सोलू, काहीच कोणतंच खत नाही। शेणखत आहे याला, फक्त शेणखत दिलेलं, शेणखत भरपूर, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही। मग त्याच्यानंतर आता मशागत प्रॉपर माझ्या झालेली नाहीये, माझ्या सांगण्यानुसार झाली नाहीये, पण ज्या काही औषधी वापरल्या तुम्ही त्या फक्त माझ्या सल्ल्यानुसार वापर, तुमच्या सल्ल्यानुसार। मग त्याच्यामध्ये रोप बुडवून लावण्यापासून वापरल्या होत्या का? हा रोपही बुडवलं होतं। रोप बुडवलं होतं? रोप बुडवण्यापासून मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला मी पण तुम्हाला मदत करतो की रोप बुडवण्यापासून अशा औषधी वापरायची आणि अशा पद्धतीने करायचं। तर रोप बुडवण्याचा काय फायदा तुम्हाला वाटला? रोप बुडवल्यावर खूप चांगलं असं ब्रँचेस झालं सर, क्वालिटी खूप, म्हणजे सेटिंग खूप लवकर झाली। म्हणजे झाड जे 5-6 दिवसानंतर सेट होतं ते लवकर सेट झालं आणि लवकर ब्रांचिंग वगैरे पाहायला मिळाली। तर ह्या 50 दिवसांच्या कालावधीमध्ये आतापर्यंत कसल्याही प्रकारचा व्हायरस किंवा रोग आपल्या प्लॉटवर दिसतोय का? नाही दिसत नाही। बरं तुम्हाला आता सध्या हाईट कशी दिसते, हाईट ब्रांचिंग कशी दिसते, दरवर्षी पेक्षा तर मला मिरची एवढी चांगली वाटून राहिली की खूपच भयानक आहे, म्हणजे दरवर्षीपेक्षा। तर याच्यासाठी आपण काही तुम्हाला औषधी सजेस्ट केल्या होत्या, त्या औषधांची किती फवारण्या झाल्या? त्या औषधाच्या सर 5 फवारण्या झाल्या। आळवणी ड्रिचिंग झाली का काही? हा ड्रिचिंग 3 केले आहे। कोणत्या? एक लेक्सा केलं, प्रोटेक्शन, त्याच्यानंतर क्वालिटी एच। बघा शेतकरी बांधवांनो, सांगताना आपण इथेच दाखवतो सर्व घ्या ते वरती,
ह्या औषधी मी यांना सजेस्ट केल्या होत्या. याच्यामध्ये आपलं क्वालिटी एच, याच्यामध्ये आपलं प्रोटेक्शन, जैविक बुरशीनाशक आणि हे लेक्सा नावाचं प्रोडक्ट, हे 3 प्रोडक्ट मी यांना दिले होते. हे 3 प्रोडक्ट आपल्याला औषध जे मिरची बुडवायची त्याच्यामध्ये पण वापरले. हो हो हो. आणि याच्याच किती फवारण्या झाल्या? याच्याच 5 फवारण्या झाल्या. याच्याच 5 झाल्या. याच्याच 5 याच्यासोबत अजून काय औषध वापरलं? याच्यासोबत बाकी दुसरं काही नाही वापरलं. ते एक्स्ट्रा वगैरे हे जम्प वापरलं. आणि एक्स्ट्रा जम्प या 2च आणि औषधी हा, वापरलं. ते दोन. याच्या तिथे चौथा 5 औषध, काहीच नाही काहीच नाही अळीसाठीचं औषध, वापरलं. काही नाही अडीच काहीच नाही नाही. टाकलं, नाही. सेपरेट 5 फवारण्या याच्यात झालेल्या आहेत. याच्याच झालेले आहे. आणि जम्प आणि एक्स्ट्रा किती वेळेस वापरलं त्याच्यामध्ये? ते 3 फवारण्या. 3 फवारण्या, जम्प एक्स्ट्रा आणि हे औषध सेम घेतलं, हे सेम घेतलं. काहीच वेगळं घेतलेलं नाही नाहीये. नाही दुसरं काहीच नाही आणि घेतलं. सोडताना तुम्ही यालाच सोडलं खालून. हो हो सोडताना याला जेव्हा सोड- तुम्ही सर्वात पहिले मिरची लागवड केली हा. तेव्हा तुम्हाला बुरशीनाशक सुचवलं होतं. हो हो त्याच्यानंतर क्वालिटी सुचवलं क्वालिटी होतं. याच. आणि लेक्सा, लेक्सा. या 3 आळवण्या म्हणजे ड्रिंचिंग तुम्ही केल्या होत्या, हो बरोबर? हो हो. आणि फवारण्या फवारण्या 5 फवारण्या पाच तुम्ही केल्या. फवारण्या. याच्या तिथे तिथे दुसऱ्या काहीच नाही. सर काही लोक म्हणतात पहिल्या फवारणीला हेच घेतलं, दुसऱ्या फवारणीला बदलून द्या ना, हम्म. असं काही नाही वाटलं नाही तुम्हाला? नाही 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 सर रिझल्ट देऊन राहिलं मला ते औषध. मग कशाला बदलायचं? हा, मग बदलायचं. कशाला बदलायचं? हा, बरोबर आहे ना? हो. आता काही लोक म्हणतात सर मागच्या वेळेस तर फवारलं, आता चेंज करून द्या, परत तिसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस फवारलं की तिसऱ्या वेळेस चेंज करून द्या, असं म्हणतात. तुम्हाला असं काही वाटलंच नाही नाही असं नाही काहीच नाही वाटलं मला. रिझल्टच दिसून राहिला सर, तर औषध बदलायचं काही. बघा शेतकरी बांधवांनो, ही 1, 2, 3 बॉटल, अजून असे 3-4 बॉटल त्यांनी फेकून सुद्धा दिलेले आहेत. हे जेवढं दिसलं इथं पडलेलं तेवढंच तुम्हाला दाखवतोय फक्त, हे पूर्ण वापरलेलं आहे. आणि याच गोष्टी मला स्वतः आज आश्चर्य वाटतंय ना, की मी बुलढाण्यावरून अमरावती येतोय आणि अमरावतीवरला येऊन मला अशी रिझल्ट पाहायला मिळतात, आणि तेही एवढ्याच जंगलामध्ये. सर मला एक विनंती आहे तुम्हाला की सर्व आजूबाजूचा परिसर एकदा दाखवा बरं का. बघा शेतकरी बांधवांनो, आजूबाजूला बघा पूर्ण डोंगर आहे. हा चिखलदरा जो म्हणतो आपण, तो चिखलदऱ्याचा हा डोंगर आहे. आजही आपण पाहू शकतो डोंगराला या ठिकाणी ढगात हाडलेले आहेत. अशा पद्धतीने एवढ्या डोंगर माथ्यावर आपण आलेलो आहे. बघू शकता आपण आजूबाजूला हा चिखलदऱ्याचा डोंगर आहे. त्यांची खालची जमीन दाखवा सर. तर बघा खालच्या जमिनीमध्ये आपण बघू शकतो कपाशी लागवड केलेली आहे, त्यासोबत त्यांचं संत्र पण आहे. त्याच्यामध्ये बघू शकतो पूर्ण उताराची जमीन आहे. आणि इकडे परत दाखवा, हा पूर्ण यांचा संत्र्याचा प्लॉट, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कपाशी आणि हा मिरचीचा प्लॉट, परत त्याच्या खाली संत्रा आहे प्लस मिरची आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. अशा यांचा प्लॉट या डोंगर मात्र माझा स्वतःचा विश्वास बसत नाही की यांच्या 5 फवारण्यांमध्ये असा रिझल्ट येऊ शकतो. सर कसा रिझल्ट वाटतं बरं याच्यावर? खूप चांगला रिझल्ट आहे सर. दरवर्षीपेक्षा तर मला यावर्षी असं वाटतं की चांगले पैसे बनतील. सर रासायनिक पेक्षा जैविकचा रिझल्ट आहे की नाही? हाय रिझल्ट जैविक. बरं मला एक सांगा, फक्त याच्यावरच फवारण्या घेतल्या का अजूनही काही प्लॉटवर फवारण्या घेतल्या? नाही अधिक बरेच प्लॉटवर घेतले मी. कपाशीवरही घेतलं, संत्र्यावरही घेतले आहे. तर एक काम करूयात, सर्वात पहिले शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला खाली तो बाकीचा प्लॉट दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला हे काही माल इकडे दाखव. या बघा याची क्वालिटी बघा शेतकरी बांधवांनो. या ठिकाणी आता हा हाताळणीचा तोडा याला जो आहे तो याला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा 50 दिवसाचा हा यांचा प्लॉट आहे. आता फुलांची सेटिंग बघितलं तर दिवसा डोळ्यात चांदणं पडल्यासारखंच या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सर एक माझा प्रश्न असा आहे, मी बुलढाणा, तुम्ही जेव्हा मला औषधी विचारल्या ह्या तुमच्या भागात भेटत नव्हत्या, मग तुम्हाला या औषधी भेटल्या का सर? मला ह्या औषधात तुम्ही नंबर सांगितला मॅडमचा, वैशाली मॅडमचा, अच्छा अमरावतीच्या आहेत त्या अच्छा. मॅडम, अच्छा त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या मॅडमनं आम्हाला घर पोहोचते औषधं दिल्या. दिल्या. जेव्हा त्या इथपर्यंत आल्या किंवा तुम्हाला ज्या औषधी पोहोचवल्या गेल्या तेव्हा असं वाटतं की असं पण रिझल्ट आपल्याला मिळू शकतात? हो सर, असं अंदाज दिसत नव्हता की असं सुरुवातीला सुरुवातीला की नाही असं वाटलं. होते की नाही होते बा, एक वेळा वापरून चला आपण वापर. थोडंसं मॅडमचा नाव घेतो. या मॅडम पुढे या. बघा शेतकरी बांधवांनो, यांना औषधांची सर्व्हिस देणे किंवा यांच्या प्लॉटला वेळोवेळी व्हिजिट देणे यांचं काम मॅडमने केलेलं आहे. मॅडम तुमचा परिचय सांगा की. नमस्कार, मी वैशाली अस्वले, प्रॉपर अमरावती. जेव्हा सरांचा मला कॉल थोडंसं आला, क्लोज आहे ना सर. जेव्हा सरांचा मला कॉल आला, त्यांनी जेव्हा औषधीची मागणी केली तर मी पण पहिले शॉक झाली इथे येऊन या परिसरामध्ये. म्हणजे अशा वातावरणात येऊन तुम्ही सुद्धा शॉक मी होता? पण शॉक झाले, कारण वातावरण ऍक्च्युअल परिसर पाहून असं वाटलं की खरंच पीक होणार का. हा, या वातावरणातून पीक येऊ शकतं का? हा, तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा औषधी दिल्या तर तेव्हा असं वाटत होतं की एवढे पण अनुभव हे शेतकऱ्यांच्या येऊ शकतात? सर विश्वासच नव्हता एवढे येऊ शकतील. बरं सर, एवढे चांगले रिझल्ट पाहिल्यानंतर यांचा तर सुरुवातीला तुमचा रिझल्ट बघितला, मॅडमने तुम्हाला सर्व्हिस दिली, त्याच्यानंतर तुम्ही मॅडमच्या कनेक्टमध्ये मला असा रिझल्ट मिळाला, मग तुमचं पाहून अजून काही शेतकऱ्यांनी वापरलाय? हो हो वापरलेला आहे. माझा मित्र आहे बाबू खडके, अच्छा. त्याच्यानंतर माझे मोठे दादा आहेत त्यांनी वापरलेला आहे. राजाभाऊ खडके आहे त्यांनी वापरलेला आहे. त्याच्यानंतर हा दिनेश खडके आता सुरुवात करून आला तो, त्या ज्यावेळेस आपला रिझल्ट पाहून राहिला आता औषध तोही वापरणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता बाकी यांची बोलायची हिंमत होते पण प्रत्येकाची बोलायची हिंमत होईल अशातला भाग नाहीये, कारण आपल्या ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. तर ज्यांचे नाव घेतले आजही शेजारी उभे आपण बघू शकता.
या ठिकाणी बसलेले आहेत, या सर्वांनी या औषधी वापरलेत आणि सर्वांचे अनुभव मी तुम्हाला एका व्हिडिओ बाय व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करून घ्या, नंतरचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला सोपं जाईल. आणि आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. आणि एक सर्वात महत्त्वाचा विषय, अजून थांबा, अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. आता आपण यांचा मिरचीचा प्लॉट बघितला. आता यांनी जे संत्रा पिकावरती स्प्रे घेतला किंवा यांनी जो कपाशी पिकावरती स्प्रे घेतला याची थोडीशी आपण अनुभव घेऊयात. चला तिकडे सरते. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी यांनी यांच्या संत्रा पिकावरती सुद्धा फवारणी घेतली. सर याच प्रोडक्टची घेतली काही वेगळ्या फवारणी? नाही, दुसरा काही नाही. आता मला एक सांगा, या प्लॉटवर तुम्ही फवारणी घेतली आहे आणि इकडच्या या झाडांवरती फवारणी घेतली नाही घेतली. सर एकदा इकडे थोडंसं दाखवा. हे बघा, ह्या झाडावरती फवारणी झालेली नाही शेतकरी बांधवांनो, आणि ह्या झाडांवरती फवारणी झालेली आहे इकडच्या. हे पण दाखवून द्या इकडे, ह्या झाडावरती फवारणी झालेली आहे. काय फरक दिसतो थोडंसं बघून घ्या. जेव्हापासून ह्या झाडाला स्प्रे झालेला आहे तिथून हे नवीन फुटवे याने काढलेले आहेत. हे जे पिवळे पिवळे दिसते हे नवीन सर्व फुटवे यानं काढलेले आहेत. हे खाली हे पण बघू शकता, इकडे बघू शकता की एकही फुटवा याला नवीन नाही आहे. अजून मागचंही झाड दाखवा एकदा. हे बघा, मागच्या झाडाला जे आहे यालाही फुटवा अजिबात नाही आहे. हे पण या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि या झाडाला, याच्या साईडच्या झाडाला बघा, इकडं सुद्धा तुम्हाला फुटवा पाहायला मिळेल. हा एक जबरदस्त रिझल्ट त्यांना या ठिकाणी पाहायला मिळाला. तो मागचं झाडही बघा, त्या मागच्या झाडाला सुद्धा तुम्हाला फुटवा पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या ठिकाणी आपण उभा आहे ही कपाशी पण बघा, हे आंतरपीक घेतलंय यांनी. या कपाशीवरती यांची किती स्प्रे झाले सर तुमचे? एकच झाला. एकच स्प्रे झाला. तर या स्प्रेवरती पण रिझल्ट कसे आले हे आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा, या इकडे पुढे अजून बघा शेतकरी बांधवांनो, इकडं तुम्हाला प्लॉटला फळं सुद्धा पाहायला मिळतील. त्या ठिकाणी फळं बघा, इथं फळं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मिरग बार आहे सर. हा मृग बहार आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो जेव्हापासून फवारलं याला फळही पाहायला मिळाले आणि याला एवढे नवीन फुटवा सुद्धा आलेला आहे. सर मला एक म्हणायचं, जेव्हा आपण मृग बहार धरतो तर सुरुवातीला फूट चांगले होते, फुलं खूप चांगले लागतात. यावर्षी एक प्रॉब्लेम आला होता की मे महिन्यामध्ये जे ताण पडलेला असतो तो तुटलेला असतो, बरोबर आहे? कारण यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाला, जो ताण द्यायला पाहिजे तो दिला गेला नाही आणि तुमची फूट झाली लगेच. म्हणजे जी जून मध्ये व्हायला पाहिजे ती मे मध्ये तुमची फूट झाली. पण जून मध्ये जसं तापलं तसा पूर्ण बहार खाली आला यावर्षी. तर त्याच्यामुळे एकही झाड, असं पहिल्यांदा असं झालं असेल की एकही फुल झाडाला राहिलेलं नाही. तर याला फळं खूप कमी लागले, जे राहिले त्याचे खूप कमी लागले. पण जर त्यावेळेस लेक्सा क्वालिटी प्रोडक्शनचा हात झाला असता तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने राहिला? नाही सर, मग अजून ते माल गळला नसता असा अंदाज आहे आमचा. हे पाहून जर तुम्हाला एका फवारणीचा रिझल्ट पाहायला मिळाले, सर आतापर्यंत तुम्ही भरपूर औषधी वापरले, भरपूर काही गोष्टी केल्या, पण असा एक फवारणी नंतरचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला? नाही मिळालाच नाही सर. या औषधाचा खूप रिझल्ट मिळाला. एका फवारणीमध्ये एवढे पत्ती खूप चांगली नाही सर. हे पत्ती आम्ही पाहिलीच नाही, एकदम लहान पत्त्याच राहतात एवढे, म्हणजे एकदम छोटे छोटे पत्ते राहतात. अशा पद्धतीने ते आता एवढे झाड पण झाले आणि अशा पद्धतीने नवीन पण त्यांना काढले. हा पण एक रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला. कपाशीवरचा रिझल्ट कसा पाहायला मिळाला? कपाशीवर एक नंबर आहे, एकच फवारणी आहे सर. बघा शेतकरी बांधवांना, या कपाशीला सुद्धा एकच फवारणी. याला तुम्ही ब्रांचिंग बघू शकता, थोडंसं जवळ दाखवा सर. हे बघा, याला ब्रांचिंग तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ब्रांचिंग बघू शकता. याच्यावरही त्याच औषधांचे फवारणी आहेत, याच्यावरही ब्रांचिंग तुम्ही बघू शकता. इव्हन शेतकरी बांधवांनो, औषधी त्याच आहेत. पिकं आजपर्यंत मी तुम्हाला 3 दाखवली, मिरची पण दाखवली, त्याच्यानंतर कपाशी पण दाखवली, त्याच्यानंतर तुम्हाला संत्री पण दाखवली. अजून एक तुम्हाला अजून पण थांबलेलं नाहीये, अजून पण तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट दाखवतो. चला पुन्हा खालच्या प्लॉटमध्ये बघा शेतकरी बांधवांनो, हा यांची खालची पट्टी बघू शकता आपण, पूर्ण उताराची पट्टी आहे पूर्ण खालपर्यंत. बघा इथं थोडंसं जरी पाणी यांचं थांबत नाहीये. आळवणी केली असेल तर कशी केली असेल, फवारणी केली असेल तर कशी केली असेल, पाणी सोडलं असेल तर कसं सोडलं असेल, हे आपण बघू शकतो. आता सध्या इथं बसूनही तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पूर्ण पाणी सोडलेलं आहे, याच्या पूर्ण मुळे इथपर्यंत आहे. जेव्हा यांनी आळवणी केली तेव्हा अशा कोरड्या मातीवर जर यांची क्लोज आहे ना सर, इथे जर या कोरड्या मातीवर जर यांनी आळवणी केली आणि याचं जर औषध जे ते मुळापर्यंत पोहोचून त्याच्या औषधांचे रिझल्ट कसे मिळणार, तरी सुद्धा त्यांनी आळवणी केली, त्या आळवणीचा फायदा कसा झाला हाही प्लॉटवर तुम्ही बघू शकता. बघा एकदम उताराची जमीन असल्यामुळे पूर्ण पाणी एका झटक्यात खालपर्यंत वाहून जाते. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी ह्या झाडाचे मुळे आहेत, हे बघा पूर्ण जारवा जो म्हणतो आपण, तो पूर्ण फट्टींमध्ये उतरलेला आहे. जे काही आपण क्वालिटी एच वगैरे दिलं ह्युमिक ॲसिड, त्याचा जारवा आपण पूर्ण फट्ट्यांमध्ये, याच नाही तर या पूर्ण फट्ट्यांमध्ये तुम्ही जारवा पाहू शकता. हे पूर्ण या झाडांचा जारवा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तरी सुद्धा झाड हे डॅमेज नाहीये. इकडे याच्यावरती पूर्ण त्याच फवारण्या झाल्या, त्याच फवारण्या झाल्या, याच्याशिवाय दुसरं काही घेतलेलं नाही. परत आपण त्या कपाशीवर स्प्रे घेतले होते, याच्या शेजारी असलेल्या कपाशीवरती आपण स्प्रे घेतलेले नाहीये. चला एकदा ते पण दाखवूयात.
बघा शेतकरी बांधवांनो, ती एक वरचे पर्टिक्युलर त्यांचा प्लॉट ह्याच्यावरती त्यांनी फवारणी घेतली. हा एक प्लॉट याच्यावरती फवारणी यांची झालेली नाहीये. तर याच्यामध्ये उत्तर राज्य जमीन असल्यामुळे बऱ्याचपैकी यांचं बियाणं खराब झालं, काही उगलं नाही, काही त्याच्यात दोनदा तीनदा लागवड झाल्या गेलेली, पण याच्यावर फवारणी सुद्धा झालेली नाहीये. तर या प्लॉट मध्ये आपण या कपाशीची हाईट बघा, कपाशीची हाईट बघा, कुठं खालीवर मागची पुढी अशा पद्धतीने झालेली आहे. समोर शेजारीच मिरची आहे, इकडं पुन्हा हे बघा याच्यावरती स्प्रे झालेला नाहीये या झाडांवरती. त्याच्यावर कशाच प्रकारचा स्प्रे नाही, त्याचे पानं पण तुम्ही बघा कसे आखडे निघत आहे. थोडेफार जे निघाले ते कसे आखडे निघू राहिले, खराब होत चाललेले आहेत. आणि याचे पानं पा किती बारीक, आपण वरचा प्लॉट बघितला कशा पद्धतीने आहे. हे सर्व अनुभव या शेतकऱ्यांनी आज जेव्हा सांगितले ना, बघा ऑनलाईनही एखादा शेतकरी अशा पद्धतीने विश्वास ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने त्यांचा फायदा होऊ शकतो. हा मलाच विश्वास बसत नाही आहे. आज मिशन समृद्धीने जे काही कमवलं शेतकरी बांधव ते हेच होतं, जेव्हा तुमचा फायदा माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाला, तर तुम्ही मी यांना मदत केली. यांना माझा एक विश्वास होता की तुम्ही इतरांची मदत करा. आज एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळपास 5 ते 6 शेतकऱ्यांनी तुमचं पाहून ट्रीटमेंट केली. तर सर्वांचं समाधानी आहे, सर्व समाधानी आहे, सर्वांचे रिझल्ट बेस्ट आहे. हा बेस्ट आहे. आज त्याने सर्वांनी मिळून मला इथपर्यंत बोलवलं. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी आज पहिल्यांदा, तुम्हाला विश्वास होता मी इथपर्यंत येऊ शकतो? नाही सर, आम्ही तर विचारही नाही केला होता की तुम्ही आमच्या चिखलदरा तालुक्यात किंवा आमच्या वावरात येऊ शकता. शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी इथपर्यंत पहिल्यांदा आलोय चिखलदरापर्यंत. चिखलदरांना फिरायला आलोय आणि पाहायला आलोय, मग ते यांना भेटायला आलोय. ते बी 5-6 शेतकऱ्यांचा समूह ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांना भेटायला आलो, आणि त्यांचा आज आनंद जो आहे तोही गगनात आहे. यांचे रिझल्ट पाहून माझा आनंद अजूनही गगनात आहे, कारण माझ्यामुळे यांचं काहीतरी चांगलं होतं. ही जी भावना जेव्हा येते ना मनामध्ये, ते खूप आनंद देणारे असते. पैशांच्या पुढे हे आनंद काहीच नसतो. सर तुमचं समाधान आहे? समाधान आहे. जे काही तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतली, मार्गदर्शन घेतलं, त्या सगळ्यांचं समाधान झालं. सर्व. आणि जे काय आम्ही तुम्हाला सुचवलेल्या औषधी होत्या जैविक मधल्या, त्याचा पण तुम्हाला विश्वास आला? हो सर. आता काही अडचण आहे? जर यावर्षी असे रिझल्ट आले तुम्हाला, तर पुढच्या वर्षी काय वाटतं की कशा पद्धतीने? पुढच्या वर्षी सर मी 3 एकराची मिरची वाढवणार आहोत. 3 एकराची मिरची ज्या ठिकाणी आपण ठिबक पण करणार आहोत, मल्चिंग पण करणार आहोत, त्या हिशोबाने यावर्षी तर आपण अशीच केली. पुढच्या वर्षी अजून काय ऍडव्हान्स करता येईल तर त्या गोष्टी मी तुम्हाला पुढे कंटिन्यू गायडन्स करेल. फक्त तुम्ही मिशन समृद्धी सोबत राहावं हीच आमची आग्रहाची विनंती सर. आता तुम्हाला तर सोडणारच नाही. ह्या सगळ्या गोष्टी असणार. औषधे सोडा, औषधाचा एक भाग राहिला, त्यात आपण रासायनिक पण वापरू शकतो, जैविक पण वापरू शकतो. पण माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा फायदा कसा झाला हेच तुम्हाला मला सांगायचं. खूप चांगला झाला सर. सगळे समाधानी आहात? शेतकऱ्यांचे हे समाधान, तुमचा विश्वास माझी जबाबदारी. अशाच पद्धतीने घेतो मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटले शेतकऱ्यांचे अनुभव हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा मिशन समृद्धी अंतर्गत होईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. धन्यवाद. धन्यवाद सर.